नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असणार. धमाल जी करतोय आपण शिकू आनंदमध्ये दर शनिवारी. आजही धमाल करणार आहोत. अरे पण धमाल करण्यासाठी आपलं शरीर निरोगी असायला हवंय ना? मग त्यासाठी काय केलं पाहिजे बरं? बरोबर, व्यायाम, योगासनं. तर चला तर मग आज आपण व्यायाम आणि योगासनं करूयात. पण एक नियम आहे. व्यायाम आणि योगासनं करण्याआधी सकाळीच आपण शौचास जायला पाहिजे, म्हणजे पोट साफ करून भरपूर पाणी प्यायचं आणि त्यानंतर योगासनं आणि व्यायामाला सुरुवात करायची. चला तर सुरुवात करूया सूक्ष्म व्यायामाने. सूक्ष्म व्यायामात सर्वात आधी हातांचा सूक्ष्म व्यायाम. दोन्ही हात सरळ घेऊयात. आपल्या या बालमित्रांना आपण बोलूयात. या 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 आता बोलवलेल्या या आपल्या बालमित्रांना आपण खांद्याच्या रेषेत दोन्ही हात घेऊन बाहेर खेळायला पाठवूया. जा जा जा. खूप छान करताय बालमित्रांनो, खूप छान, व्हेरी गुड. यानंतर दुसरा सूक्ष्म व्यायाम प्रकार तो म्हणजे मानेचा. त्यासाठी पायामध्ये योग्य तेवढं अंतर घेऊया, दोन्ही हात कमरेवर ठेवूयात आणि मान एक दीर्घ श्वास घेऊन मान आपल्या डाव्या बाजूने हळूवार वळूयात. सध्या आपण सर्वजण मोबाईल भरपूर पाहतोय, त्यामुळे हा सूक्ष्म व्यायाम प्रकार कधीही कुठेही करता येऊ शकतो. पुन्हा श्वास सोडत मूळ स्थितीत. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊयात आणि मान आपली उजवीकडे वळूयात. खूप छान करताय सगळेजण, व्हेरी गुड. हळूहळू करायचंय, खूप फास्ट करू नका, म्हणजे जेणेकरून आपली मान लचकेल. पुन्हा श्वास सोडत मूळ ठिकाणी. आता यानंतर तिसरा योगासनाचा प्रकार तो म्हणजे गुडघ्यांचा. दोन्ही हात सरळ कानांच्या रेषेत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, कमरेत वाकायचंय, दोन्ही हात गुडघ्यांवर आणि त्यानंतर गुडघे डावीकडून उजवीकडे. खूप छान, व्हेरी गुड. डावीकडे. बाळांनो, आज आपण हे सूक्ष्म प्रकार खूप वेगाने घेतोय, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण न चुकता हे सूक्ष्म व्यायाम प्रकार रोज कमीत कमी 1 मिनिट केला पाहिजे. तर चला, 3 सूक्ष्म व्यायाम प्रकार झालीत. आता आपण जाऊया योगिक जॉगिंग कडे. योगिक जॉगिंग मध्ये आपल्याला एका जागेवर हळूवार धावायचंय. खूप छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यानंतर हातांचे प्रकार, व्हेरी गुड. हा योगिक जॉगिंग देखील आपण कमीत कमी 3 ते 4 मिनिटं रोज केला पाहिजे, जेणेकरून आपलं शरीर पुढच्या योगासनासाठी तयार होईल. व्हेरी गुड. आता एका जागी थांबूयात, एकदा दीर्घ श्वास घेऊयात, दोन्ही हात कमरेवर ठेवून. यानंतर ताडासन. ताडासनासाठी दोन्ही हात खाली सैल सोडूयात. ताडासनासाठी आपण दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत, यानंतर दोन्ही हात बरोबर डोक्यावर घेऊन हातांची अशी जाळी करायची. केलेली जाळी आकाशाकडे. एक दीर्घ श्वास घ्यायचा मित्रांनो आणि पायाचे टाचा उंच पंजांवर उभं राहायचंय, उभा राहण्याचा प्रयत्न करायचा, अंग ताणायचंय. व्हेरी गुड, खूप छान करताय. 1 2 3 4 5 6. पुन्हा मूळ स्थितीत. व्हेरी गुड, खूप छान. पुन्हा एकदा आवर्तन घेऊया, रिपिटेशन. ताडासनासाठी तयार. ताडासनासाठी या, व्हेरी गुड. यानंतर दोन्ही हातांच्या बोटांची जाळी, केलेली जाळी उलटी. एकदा दीर्घ श्वास घेऊन अंग ताणायचंय. खूप छान. ताडासनामुळे आपल्या शरीराची उंची वाढणार आहे. ताडाचं झाड जसं उंच होतं तशीच आपल्या शरीराची उंची वाढेल आणि रक्ताभिसरण चांगले होईल. पुन्हा मूळ स्थितीत. व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी नाईस. हे आसन वर्षभर केल्यास आपल्याला नक्कीच आपल्या उंचीमध्ये वाढ झालेली दिसेल. यानंतर पुढचा योगासनाचा प्रकार आहे तो म्हणजे पाद हस्तासन. खूप छान. पाद म्हणजे पाय, हस्त म्हणजे हात. आपल्या हाताने आपल्या पायांच्या अंगठ्यांना आपल्याला स्पर्श करायचा. त्यासाठी काय करणार आहोत आपण? सर्वात आधी दोन्ही पाय जवळ घेऊयात, एक दीर्घ श्वास घेऊया आणि श्वास सोडत 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 आपल्याला कमरेतून
वाकायचंय. ज्यांना शक्य असेल त्यांनी कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. खूप छान, व्हेरी गुड. श्वास घेत 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 पुन्हा मूळ स्थिती. व्हेरी गुड. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊया आणि श्वास सोडत 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 आपल्या दोन्ही हातांनी अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. या आसनामुळे आपल्या पोटाची पचन क्षमता सुधारणार आहे आणि त्यासोबत पायाचे कमरेचे स्नायू देखील मजबूत होणार आहे. पुन्हा मूळ ठिकाणी. व्हेरी गुड. खूप छान. यानंतर आपण जाऊया तिसऱ्या योगासनाकडे, अर्धचक्रासन. अर्धचक्रासन करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक महत्वाची सूचना, ज्यांना कोणाला चक्कर येत असेल किंवा भोवळ येत असेल त्यांनी हे चक्रासन करू नये. चला, दोन्ही पायात योग्य तेवढं अंतर घेऊया, कमरेवर हात ठेवूया, एक दीर्घ श्वास घेऊन मागे वळायचे. या स्थितीत आपण 6 मोजूया. सांगतो 1 2 3 4 5 6. श्वास सोडत 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 पुन्हा मूळ ठिकाणी, मूळ परिस्थितीत. तर चला पुन्हा एकदा दोन्ही हात कमरेवर, दीर्घ श्वास घेऊन मागे वळायचंय. या आसनामुळे आपल्या शरीराची स्थिती अर्धचक्रासारखी होते, म्हणून याला अर्धचक्रासन म्हणतात. याच्या नियमित सरावाने आपल्या पाठीचे आणि कमरेचे कायम दुखणे जर असेल ते कायमचे बरे होईल. तर चला मित्रांनो, मूळ स्थितीत येऊयात. आपल्या सोबत होते श्लोक आणि मंजुश्री. तर आवडलीत ना मित्रांनो? तर कराल ना रोज सूक्ष्म व्यायाम आणि योगासनं? तर चला, शिकू आनंदे, राहू आनंदे. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. बाय.